भाजपनं भुजबळांना माझ्यावर आरोप करण्यासाठी पुढे केलं। बीडमधल्या मेळाव्यात भुजबळांनी केलेल्या टीकेवर विजय वडेट्टीवारांचा पलटवार। मतदार यादीतल्या घोळाची चौकशी होणार। विरोधी पक्षानं समोर आणलेले सगळे घोळ तपासण्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिले आदेश। ठाणे महानगरपालिकेत मनसे आणि ठाकरे एकत्र लढणार। संजय राऊतांचं मोठं विधान। ठाण्यात ठाकरे ठिकऱ्या उडवतील, राऊतांचा दावा। बायकोला न्याय देता आला नाही, समाजाला काय देणार? आरक्षणाच्या मुद्द्यावरून करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला। बुलडाण्यातील 1.5 कोटीच्या डिफेंडरवर भाजपच्या विजयराज शिंदेंचा नाव न घेता गायकवाडांवर निशाणा। तर कंत्राटदारानं कर्ज काढून डिफेंडर घेतल्याचा गायकवाडांचा दावा। डोळ्यावर चष्मा घालत मनोज जरांगे पाटलांकडून घोडेस्वारी। चष्मा आपलाच आहे असं म्हणत धनंजय मुंडेंना लगावला टोला। सचिन गायवळ शिक्षक म्हणून काम करत असणाऱ्या शाळेतून काढून टाकलं। तर निलेश आणि सचिन गायवळवर खंडणीचा गुन्हा। निलेश गायवळला पासपोर्ट मिळवून देणाऱ्या एजंटची होणार चौकशी। धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत ग्राहकांची सोनं खरेदीसाठी अलोट गर्दी। 1 तोळे सोन्याचा दर 1,31,000 दिवाळीच्या उत्साहानं बाजारपेठा गजबजल्या। मुंबई, पुणे, नागपुरात खरेदीसाठी नागरिकांची तोबा गर्दी। आणि देशभरात दिवाळीचा उत्साह। अयोध्येत दीपोत्सवाला सुरुवात। दिल्लीत ड्रोन शोनं फेडली, डोळ्याची पार। छगन भुजबळांनी बीडच्या सभेत लाव रे तो व्हिडिओ म्हणत वडेट्टीवारांचा समाचार घेतला। त्यावर गप्प बसतील ते वडेट्टीवार कसले? भाजपनं भुजबळांना माझ्यावर आरोप करण्यासाठी सोडल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला आणि नागपूरचा अफाट मोर्चा पाहिल्यामुळे भाजपला भीती वाटत असल्याचा टोला वडेट्टीवारांनी लगावला। जरांगेच्या तिथे जाऊन एक बोलणार, मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे म्हणून। अंबडच्या मीटिंग मध्ये येऊन तुम्ही सांगा आम्ही तुमच्या बरोबर आहोत, नंतर आमच्याकडे आमचा परत पाठ फिरवणार, हे कसं काय शक्य आहे? म्हणजे मला आनंद आहे की मी भुजबळ साहेबांचे आभार मानतो आणि जरांगे पाटलाचे आभार मानतो की दोघेही मला टार्गेट करून शिव्या देत असतील तर यापेक्षा दुसरा मला आनंद नाही। राज्यातील ओबीसींच्या 2 बड्या नेत्यांमध्ये थेट संघर्ष सुरू झालाय। एका बाजूला छगन भुजबळ आणि दुसऱ्या बाजूला विजय वडेट्टीवार आमने सामने आहेत। हा वाद सुरू नेमका कुठून झाला ते बघूयात। ऐका रे तो व्हिडिओ, जरा लावा तो व्हिडिओ असेल तर। एक ओबीसीचा नेता म्हणून, विरोधी पक्षाचा नेता म्हणून, एक काँग्रेसकरांचा कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका आहे। तुम्हाला सगळ्यांना, मराठा सगळ्यांना माझ्या विशेष करून या मराठवाड्यातील माझ्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, ही माझी भूमिका आहे। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या म्हणताय। तासाला जर बदलायला लागला तर ओबीसी समाजाचा घात होईल। छगन भुजबळांनी बीडमधल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यात हा व्हिडिओ दाखवला। त्या व्हिडिओत विजय वडेट्टीवार जरांगेंची बाजू घेत आहेत असा दावा भुजबळांनी केला। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, ही माझी भूमिका आहे। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या म्हणताय। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या जरांगेंच्या मागणीला वडेट्टीवार यांचं समर्थन असल्याचं भुजबळ यांचं म्हणणं आहे। त्यामुळे ओबीसी नेत्यांमधील मतभेद प्रकर्षानं समोर आले। भुजबळ यांच्या आरोपांनंतर वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि भुजबळांवर जोरदार पलटवार केला।
भुजबळांना पुढे करून भाजप मला टार्गेट करतंय असा आरोप वडेट्टीवारांनी केला. काहीही संबंध नसताना भाजपच्या इशाऱ्यावर भुजबळांनी मला टार्गेट केलंय. माझ्या नागपूरच्या मेळाव्यात प्रचंड गर्दी झाली होती, अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी होती, त्यामुळे भुजबळांना पुढे करून टार्गेट केल्याचा हल्लाबोल वडेट्टीवारांनी केला. खरं तर फेक नेरेटिव्ह पसरवणे हे भाजपचा धंदा आहे. भाजपच्या बरोबर आघाडी झाल्यापासून भुजबळ साहेब सुद्धा त्याच फॅक्टरीमध्ये काम करायला सुरुवात केली की काय असं वाटायला लागलेलं आहे. विजय वडेट्टीवारांनी केलेल्या टार्गेटच्या आरोपावर छगन भुजबळांनी काय उत्तर दिलं तेही बघा. हिंगोलीला आम्ही सांगितलं येतो म्हणाले, वगैरे केलं म्हणाले, परत सांगतो पंढरपूरला आलेच ना, इंदापूरला या आणि या रे, नाही का नगरला नाही का कुणाचा दबाव होता तुमच्यावर? एखाद्या मिटिंगला तुम्ही नसता आला, पण बाकीच्या मिटिंगला अगदी कुठेतरी आला पाहिजे, नाही आला, तुमच्यावर दबाव. छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांच्यात संघर्ष सुरू झाल्यानं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी वादावर भाष्य केलं. एखाद्या नेत्याकडून भूतकाळात झालेली चूक भर सभेत व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांसमोर आणणं योग्य नाही असं तायवाडे म्हणाले. 400 जातीचा समूह असलेला ओबीसी समाज आहे, 60% लोकसंख्येचा ओबीसी, अनेक नेते राहणार, त्यांच्यात मतभेद असू शकते पण मनभेद नसावे. कालचा हा प्रकार जो घडलेला आहे त्याच्यामुळे भविष्यामध्ये होऊ शकते की भुजबळ साहेब आणि वडेट्टीवार साहेबांमध्ये मनभेदसुद्धा निर्माण होऊ शकतात. दोघेही राजकीय नेते आहे, दोघांची स्वतःचे कार्यकर्ते असतात. उद्या त्यांच्या कार्यक्रमाला यांचे नेते जाणार नाही आणि त्यांच्या कार्यक्रमाला त्यांचे कार्यकर्ते जाणार, म्हणजे समाजामध्ये फूट पडली हे जाहीर होईल. अशा प्रकारची फूट ही समाजामध्ये पडू नये अशी दक्षता सर्वच पक्षांकडून व्हायला पाहिजे. बबनराव तायवाडेंनी दोन्ही नेत्यांना सामंजस्याची भूमिका घेण्याचं आवाहन केलंय. यानंतर आता छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार एकत्रितपणे ओबीसींकरता लढा देतात की वेगवेगळ्या मार्गाने पुढे जातात हे लवकरच स्पष्ट होईल. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. कालच्या ओबीसींच्या महाएल्गार मेळाव्याच्या नंतर सुरू झालेल्या राजकारणाच्या बातमीनं मराठा ओबीसी आरक्षणाच्या संघर्षाची आग आता अगदी मंत्रिमंडळापर्यंत जाऊन पोहोचली आहे. मंत्रिमंडळातील 2 मंत्री छगन भुजबळ आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. बीडमधल्या महाएल्गार सभेतून भुजबळांनी विखेंनी विखार पसरवल्याचा आरोप केला, त्याला विखेंनी सुद्धा जोरदार उत्तर दिलंय. विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला. पुढे आरक्षण कमी होतंय किंवा आरक्षण कमी होताना होण्याचे होतंय असं काही उदाहरण आहे तुमच्याकडे? ओबीसी आमचा डीएनए आहे. हा डीएनए कधी सरकल काही सांगता येणार नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे पहिल्यापासून स्पष्ट केलंय की आमच्या डीएनए मध्येच ओबीसी आहे आणि त्यामुळे त्याला कोण धक्का लावण्याचा प्रयत्न कधीच झाला नाही. राज्यातील महायुती सरकारच्या मंत्र्यांमध्येच हा वादाचा भडका उडालाय. 2 कॅबिनेट मंत्री आमने सामने आले. हा वाद पेटण्याचं कारण ठरलंय हैदराबाद गॅझेटियर जिया. मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता राज्य सरकारनं हा GR काढला, पण त्या विरोधात ओबीसी नेते आणि संघटना एकवटल्या. त्याचे चटके आता सत्ताधाऱ्यांनाही बसू लागले. बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मेळाव्यात मंत्री छगन भुजबळांनी आपले सहकारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर बोचरी टीका केली. पण आम्ही दुहेरी लढाई लढणार आहोत. एक तर न्यायदेवतेकडे आणि दुसरा जो आहे रस्ता तर आमच्याच बापाचा आहे, लक्षात ठेवा. काय तुम्ही सांगता? मला सांगता तुम्ही येऊ नका. आणि मगाशी सांगितलं, मला वाटतं हाकेने सांगितलं, तो विखे कसा काय आला? विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला. माननीय भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना भेटून एकदा समजून सांगणार आहे मी. कारण शेवटी हे करताना न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती सरकारने जी नेमलेली होती, तर न्यायमूर्ती शिंदे समितीच्या निष्कर्ष त्याच्यातून जे निघालेले आहेत त्यावर आपण कारवाई करतो. मला वाटतं
एकदा मी स्वतः न्यायमूर्ती शिंदे साहेब माननीय भुजबळ साहेब आम्ही एकत्र बसून मला वाटतं हा जो विसंवाद वाढत चाललेला आहे तो आम्ही दूर करू. विखे पाटील भुजबळांच्या टार्गेटवर येण्याचं कारण म्हणजे सरकारनं विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण समिती स्थापन केली होती. त्या समितीनं हैदराबाद गॅझेटियरचा GR काढला, पण आता ओबीसी संघटनांनी त्या GRला विरोध केलाय. भुजबळांनी भाजपला याच मुद्द्यावरून चांगलंच ठणकावलं. एका मोठ्या नेत्यानं मला फोन केला विरोधी पक्षाच्या की आम्ही जरंगे त्या दरिंदेला भेटायला गेलो तर तुम्ही आमच्यावर टीका करता आणि तुमचे हे विखे पाटील कारण नसताना परत परत जातायत, तेव्हा तुम्ही काय गप्प बसतात. मला त्यांना सांगायचं आम्ही त्यांना सुद्धा सोडणार नाही, गप्प बसणार नाही. आणि या बीजेपीच्या नेत्यांना सुद्धा सांगतोय तुमच्या लोकांना आवरा. मला वाटतं कोण कोणाला भेटते याची जर चर्चा करायला लागलो तर फार पुढे जाईल ती, परंतु मला वाटतं आपण एक मर्यादित मुद्दा आपण विचार करतोय. म्हणून माझी भुजबळ साहेबांना दिवाळी संपल्यानंतर मी या सगळ्या ओबीसी नेत्यांना स्वतः बोलावणार आहे. आमची समिती सदस्य राहतील हजर, न्यायमूर्ती शिंदे साहेब त्यांना हजर राहतील, ते कायदेशीर बाजू मांडतील. त्यामध्ये मला वाटतं त्यांच्या न्यायमूर्ती शिंदे साहेब बोलल्याच्या नंतर मला खात्री आहे हा गैरसमज आणि विसंवाद दूर होईल. हैदराबाद गॅझेटियर GR वरून ओबीसी नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. भुजबळ सत्तेत असूनही त्यांनी थेट सरकारला घरचा आहेर दिलाय. एवढंच काय, पण त्यांनी भाजपच्या ओबीसी DNA वरही सवाल उपस्थित केले. म्हटलं एवढे फास्ट अधिकारी कधीपासून जन्माला आले या देशात? आम्हाला 10 महिने लागतात, याला 10 तासात. हे जर थांबवलं नाही ना तर लक्षात ठेवा, आपणच सांगितलं ओबीसी आमचा DNA आहे. हा DNA कधी सरकल काही सांगता येणार नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे पहिल्यापासून स्पष्ट केलंय की आमच्या DNA मध्येच ओबीसी आहे आणि त्यामुळे त्याला कोणी धक्का लावण्याचा प्रयत्न कधीच झाला नाही, यापूर्वी झाला नाही आणि उद्या करण्याचं कारण नाही आहे. म्हणून मी म्हटलं की पुढे आरक्षण कमी होतंय किंवा आरक्षण कमी होताना होण्याचे होतंय असं काही उदाहरण आहे तुमच्याकडे? भुजबळांच्या या आक्रमक भूमिकेवर भाजपनं बचावात्मक पवित्रा घेतला, कारण एकीकडे मराठा समाज आणि दुसरीकडे ओबीसी बांधव अशा कोंडीत भाजप सापडलाय. बीजेपी अत्यंत शिस्तीचा सुसंस्कृत अशा प्रकारचा पक्ष आहे आणि सर्वांना बरोबर घेत 18 पगड जातीच्या लोकांना बरोबर घेत माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच राज्यकारभार करतायत आणि त्याच्यामुळं बीजेपीला आवरण्याची आवश्यकता नाही. मराठा आरक्षणाचा GR सत्ताधारी महायुती करता कळीचा मुद्दा ठरलाय, कारण महायुतीतील मंत्री एकमेकांसमोर उभे ठाकले. आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.